नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर देशाच्या राजकारणात या दोन नावांशिवाय पर्याय नाही आणि हे दोन नावं घेतल्याशिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशाचं राजकारण सुद्धा होऊ शकत नाही. ते दोन नावं असे आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आता या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने सर्वच राजकीय पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या नावाचा जय जयकार केला जातो, जयघोष केला जातो आणि आपल्या समोर मतं मागण्यासाठी हे सर्व राजकीय पक्ष येत असतात. अशा वेळेस माझं तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांना आणि भीमसैनिकांना असं आवाहन आहे की तुम्ही या सर्व राजकारणी नेत्यांना एक प्रश्न नक्की विचारा. गेल्या 10-12 वर्षापासून जो प्रश्न आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये थांबलेला आहे, तो प्रश्न तुम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सध्या सगळ्यांनी विचारायला पाहिजे आणि हीच ती त्याची खरी वेळ आहे. गेल्या 12 वर्षापासून अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि हिंदू मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, हे दोन्ही विषय 12 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि नेत्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी दोन्ही महापुरुषांची नावे घेतल्या जातात आणि मत मागितल्या जाते. पण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प आजपर्यंत पूर्ण का झाले नाही, हा प्रश्न आज सर्वसामान्य मतदारांनी शिवभीम सैनिकांनी विचारायला पाहिजे असं माझं मत आहे. आता विधानसभेचे वारे वाहू लागले तर राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार व्हायला लागला. मग असं असताना, त्यांच्याबद्दल एवढी आत्मीयता असताना सर्वच राजकीय पक्षांना माझा या ठिकाणी प्रश्न आहे की तुम्ही गेल्या 12 वर्षापासून आमच्या स्मारकांबद्दल विचार का केला नाही? हजारो रुपयाचे, कोटी रुपयाचे, लाखो रुपयाचे तुमचे घोटाळे असतील. या सगळ्या घोटाळ्यांच्या प्रत्येक केसमध्ये तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये प्रयत्न केले आणि निर्णय लावले. अनेक नेत्यांना तुम्ही क्लीन चिट दिल्या, अनेक नेत्यांना तुम्ही इन्कमिंग केलं, आउटगोईंग झालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मग सर्वसामान्य लोकांच्या भावनांचा आदर ठेवून तुम्ही या स्मारकाबद्दल आपली भूमिका आजपर्यंत का स्पष्ट केली नाही, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे माझा म्हणायचा उद्देश असा आहे की तुम्ही या स्मारकांच्या बाबतीत आजपर्यंत ऍक्टिव्ह होऊन या स्मारकांच्या कामाला गती का दिली नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी या सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना, भीमसैनिकांना माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या नेत्यांना या बाबतीत नक्की विचारा आणि आमचं बाबासाहेब आंबेडकरांचं, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही कधी करणार आहात हे विचारा आणि हे कधी करणार आहेत याचा सुद्धा या सर्व राजकीय नेत्याच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला एक टाइम सांगाव, आम्हाला एक वेळ द्याव आणि त्या वेळेत हे दोन्ही स्मारक आमच्या सर्व नागरिकांसाठी यांनी पूर्ण करून द्यावं, ही माझी या ठिकाणी विनंती आहे. कारण की प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं, मतांचं राजकारण केलं जातं आणि ज्यावेळी मुद्दा निर्माण होतो त्यावेळी या महापुरुषांच्या बाबतीत तुम्ही स्मारक बांधताना एवढी उदासीनता का घेताय, हा सगळं सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना विनंती आहे की आमच्या अस्मितेचं स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि आमची अस्मिता असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू मिल मधील स्मारक हे केव्हा पूर्ण करणार आहात, या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान करू. नाहीतर तुम्ही ज्या पद्धतीने महापुरुषांचे नावं घेता आणि मतं मागता आणि नंतर ते विसरून जाता, या गोष्टीला आम्ही आता थारा देणार नाही. ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी भूमिका मांडत आहे आणि याच भूमिकेवर ठाम राहून महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी, भीमसैनिकांनी या व्हिडिओचा विचार करावा आणि ही मागणी धरून ठेवा. त्यासोबतच माझी अशी विनंती आहे की ज्या पद्धतीनं या नेत्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही अशा प्रकारे स्मारक बांधू, त्या पद्धतीनं या स्मारकाच्या कामाला कधी गती देणार आहेत, गतीच देणार नाहीत तर किती दिवसात पूर्ण करणार आहेत, ही आपली इथून मागणी असली पाहिजे आणि त्याच मागणीच्या हिशोबाने आपण मतदान सुद्धा आपल्या नेत्यांना केलं पाहिजे, ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. तुर्तास एवढे. नक्कीच पुढच्या व्हिडिओ सोबत भेटू. धन्यवाद.